जय हिंद मित्रांनो. स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इलेक्शन प्रोसेस ऑफ अ प्रेसिडेंट हे बघणार आहोत. जर तुम्ही पुस्तकात वाचाल तर ही प्रोसेस फार किचकट पद्धतीने दिली आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही प्रोसेस अगदी सोप्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या मनात कुठलाही डाऊट राहणार नाही आहे. ओके, तर चला सुरू करूयात. या व्हिडिओला प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे. तर सगळ्यात पहिले प्रेसिडेंट हा शब्द आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे आढळतो? तर आर्टिकल 52मध्ये. आर्टिकल 52मध्ये दिलं आहे की देअर शॅल बी अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि सध्या प्रणब मुखर्जी साहेब हे आपले प्रेसिडेंट आहेत. लवकरच इलेक्शन होणार आहे प्रेसिडेंटसाठी. त्यामुळे हा टॉपिक कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी फार महत्त्वाचा ठरतो. ओके, तर आपण पुढे बघूयात. आर्टिकल 58च्या हिशोबाने क्वालिफिकेशन्स बघूयात आपण. प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी उभं राहण्यासाठी क्वालिफिकेशन्स काय आहेत? तर काय आहेत? तो सिटिझन असला पाहिजे भारताचा, त्याने 35 इयर्स ऑफ एज कंप्लीट केलेली पाहिजे, तो क्वालिफाईड असला पाहिजे इलेक्शन ऑफ लोकसभासाठी, आणि कुठलाही ऑफिस ऑफ प्रॉफिट त्यांनी होल्ड केला नाही पाहिजे. ओके, तर जो कोणी या सगळ्या क्वालिफिकेशनसाठी इलिजिबल असेल तो प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी सुद्धा इलिजिबल असणार. ओके, तर या हिशोबाने डोनाल्ड ट्रम्प हा क्वालिफाईड असेल का? तर याचं उत्तर आहे नाही. का? कारण तो सिटिझन नाही आहे भारताचा. तर कोण असेल? इथे सलमान खान म्हणतोय की मला प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी उभं राहायचं आहे. तर तो राहू शकतो का? हो, राहू शकतो. कारण तो सगळे जितके पण क्वालिफिकेशनचे क्रायटेरिया आहे त्यात तो फिट बसतोय. जर कुठली अट असती की मॅरिड माणूसच पाहिजे तर हा क्वालिफाईड नसता, पण सध्या हा क्वालिफाईड आहे. ओके, तर याला कोणी सांगितलं की तुम्हाला 50 प्रपोजर्स आणावे लागतील. तर याने म्हटलं 50 प्रपोजर्स, त्यापेक्षा जास्त मुली मला प्रपोज केलेल्या आहेत आधीच. त्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला 15,000 रुपये RBIमध्ये जमा करावे लागतील. तर सलमान खान बोलला की 15,000 रुपये RBIमध्ये, त्यापेक्षा जास्त तर मी सुप्रीम कोर्टमध्ये दिलेले आहेत. तर आता सलमान खाननी आपलं पूर्ण मन बनवलेलं आहे प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी उभं राहण्यासाठी. ओके, तर आता सलमान खानचं काय होणार आहे? तो जिंकणार आहे की नाही जिंकणार आहे हे आपण पुढे बघूयात. त्या अगोदर आपल्याला बघायचं आहे की कोण वोट करू शकतो. तर इथे आपण बघूयात कोण वोट करू शकतो आर्टिकल 54च्या हिशोबाने. ओके, तर मेंबर ऑफ लोकसभा म्हणजे आपले बालकलाकार राहुल गांधी हे वोट करू शकतात. त्यानंतर मेंबर ऑफ राज्यसभा म्हणजे अरुण जेटली. त्यानंतर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज इन्क्लुडिंग दिल्ली अँड पुद्दुचेरी. ठीक आहे, म्हणजे योगी आणि केजरीवाल हे सुद्धा वोट करू शकतात. तर या हिशोबाने सचिन तेंडुलकर हा वोट करू शकतो का? कारण हा मेंबर आहे राज्यसभाचा. तर याचं उत्तर आहे नाही. का? कारण नॉमिनेटेड मेंबर्स वोट नाही करू शकत. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर आता आपण कोण वोट करू शकतो हे बघितलं, कोण इलेक्शनमध्ये उभा राहू शकतो हे बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की वोटची व्हॅल्यू काय असते. तर इथे आपण जे आपले फडणवीस साहेब आहे, महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर, त्यांच्या वोटची व्हॅल्यू बघणार आहोत इथे. ओके, तर आता सपोज महाराष्ट्राची जी पॉप्युलेशन आहे ती आपण 1971 या सेन्ससच्या हिशोबाने इथे धरणार आहोत. तर किती आहे? 504,12,235 इतकी पॉप्युलेशन आहे महाराष्ट्राची 1971च्या सेन्ससच्या हिशोबाने. ओके, त्यानंतर टोटल MLAs किती आहे ते आपल्याला माहिती आहे, 288. महाराष्ट्राचे MLA 288 आहेत. तर आता तुम्ही फक्त इथे ट्रँगल लक्षात ठेवा. ट्रँगल तुम्ही डोळ्यासमोर ठेवला की तुम्हाला अगदी सोपं जाईल फॉर्म्युल्यात यूज करण्यासाठी. ओके, तर सगळ्यात पहिले आपल्याला वर ठेवायचं आहे पॉप्युलेशन. ओके, म्हणजे वर आपण पॉप्युलेशन ठेवून घेतली 504,12,235. त्यानंतर खाली ट्रँगलमध्ये MLA दिले आहे, तर खाली MLA ठेवायचे आपल्याला 288 मल्टिप्लाइड बाय 1/1000. झाला फॉर्म्युला कम्प्लीट. तर इथे आपण सोल्युशन काढला तर आपल्याला अप्रॉक्सिमेटली 175 हे उत्तर मिळते. म्हणजे काय? फडणवीस साहेबांच्या एक वोटची व्हॅल्यू ही 175 आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण एका MLAच्या वोटची व्हॅल्यू काढली. तर आता आपल्याला सगळे MLA म्हणजे 288 MLAs महाराष्ट्राचे त्यांच्या वोटची व्हॅल्यू काढावी लागेल. तर ते आपण कसं काढणार आहे? टोटल जितके MLAs आहे मल्टिप्लाइड बाय
एक एम एल एच्या वोटची व्हॅल्यू म्हणजे 175 मल्टिप्लाइड बाय 288 आपल्याला उत्तर मिळणार आहे 50,400. ओके, तर आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, वोट ऑफ व्हॅल्यू ऑफ 1 वोट ऑफ एम एल ए. ओके, म्हणजे एम एल एच्या एक वोटची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे महाराष्ट्र स्टेटच्या. ती किती आहे, 50,400. ओके, अशा प्रकारे जितके पण स्टेट्स आहे 29 स्टेट्स प्लस 2 युनियन टेरिटरीज त्यांच्या एम एल एच्या वोटची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. ओके, तर ते आपण इथे काढणार नाही आहे, आपण एक एक्झाम्पल बघितला एक स्टेटचा. तर अशा प्रकारे बाकी जितके पण स्टेट्स आहे त्यांच्या एम एल एच्या वोटची व्हॅल्यू काढल्या जाते. तर ती आपल्याला मिळणार आहे इथे 5,49,474. ओके, हे काय आहे, टोटल व्हॅल्यू ऑफ वोट्स ऑफ एम एल एज ऑफ ऑल स्टेट्स. ओके, तर इथे फॅक्च्युअल क्वेश्चन्स बनू शकतात, ते आपण बघूयात. सगळ्यात जास्त एका एम एल एच्या वोटची व्हॅल्यू कोणत्या स्टेटची आहे, तर उत्तर प्रदेश. आणि सगळ्यात कमी सिक्कीम, ती आहे 7. ओके, आणि जर स्टेट असेंब्ली आउट ऑफ फंक्शन असेल तर तिथला एम एल ए वोट करू शकतो का, तर हो, तो वोट करू शकतो. आणि आधी झालं आहे का, तर हो, 1967मध्ये राजस्थान इथे असं झालं होतं की स्टेट असेंब्ली फंक्शनमध्ये नव्हती, तरी पण तिथल्या एम एल एनी वोट केलं होतं प्रेसिडेंशियल इलेक्शनसाठी. ठीक आहे, तर इथे आपल्याला एका एम एल एच्या वोटची व्हॅल्यू मिळालेली आहे. टोटल एका स्टेटच्या म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या एम एल एसची वोटची व्हॅल्यू मिळालेली आहे. टोटल जितके पण स्टेट्स आहे इन्क्लुडिंग दिल्ली अँड पुदुचेरी त्यांच्या एम एल एच्या वोटची व्हॅल्यूज मिळालेली आहे. ठीक आहे, तर फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे 5,49,474. ठीक आहे, तर आता यानंतर आपण एका एम पीच्या वोटची व्हॅल्यू काढणार आहोत, म्हणजे बालकलाकाराच्या वोटची व्हॅल्यू काढणार आहोत. तर यासाठी आपल्याला बघावं लागेल की लोकसभा आणि राज्यसभाचे मेंबर किती आहेत. तर लोकसभाचे मेंबर किती आहेत, 543, आणि राज्यसभाचे 233. तर इथे तुम्हाला वाटेल की लोकसभामध्ये टोटल 545 मेंबर्स आहेत आणि राज्यसभामध्ये 245 मेंबर्स आहेत. मगर तुम्ही सचिन तेंडुलकरला आठवा, नॉमिनेटेड मेंबर्स ते इलिजिबल नसतात. त्याप्रमाणे इथे 543 आणि राज्यसभामध्ये 233 इलेक्टेड मेंबर्स, टोटल किती झाले, 776. ठीक आहे, तर इथे अगदी सोपा फॉर्म्युला आहे. इथे तुम्हाला टोटल व्हॅल्यू ऑफ वोट ऑफ एम एल ए ऑफ ऑल स्टेट्स हे लिहायचं आहे. हे आपण कुठून काढलं आहे, लास्ट स्लाईडमधून काढलेलं आहे. ठीक आहे, डिवायडेड बाय टोटल एम पीज, जितके पण एम पीज आहे किती आहे, 776. हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. तर याचं उत्तर जे येणार आहे ते राहणार आहे बालकलाकाराच्या एका मताच्या वोटची व्हॅल्यू. ठीक आहे, एका वोटची व्हॅल्यू. तर आपल्याला 708 ही मिळालेली आहे. ओके, तर आपल्याला आता एका एम पीच्या वोटची व्हॅल्यू मिळालेली आहे, तर आपल्याला 776 एम एल एच्या वोटची व्हॅल्यू काढायची आहे. तर कशी काढणार आहे आपण, सेम प्रोसेस जे आपण एम एल एसाठी यूज केली आहे ती सेम प्रोसेस इथे यूज करायची आपल्याला. 708 मल्टिप्लाइड बाय 776. आता उत्तर काय आलं आपलं, 5,49,408. ओके, तर हे जे उत्तर आहे हे आपल्याला कसलं मिळालेलं आहे, टोटल जितके पण एम पीज आहे त्यांच्या वोटची व्हॅल्यू. तर आपल्याला इथे टोटल व्हॅल्यूज, टोटल वोट किती पडणार आहे प्रेसिडेंटला हे आपल्याला इथे मिळालेले आहे. कसे, टोटल व्हॅल्यू ऑफ वोट ऑफ एम एल ए ऑफ ऑल स्टेट्स जे आहे 5,49,474, आणि टोटल व्हॅल्यू ऑफ वोट ऑफ ऑल एम पीज ते किती आहे, 5,49,408. टोटल आपल्याला किती वोट पडणार आहे प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी, 10,98,882. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला हे समजलं आहे की किती वोट्स पडणार आहे प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी. ओके, तर आता आपण प्रोसेस बघूयात की प्रेसिडेंटच्या इलेक्शनची प्रोसेस कशी आहे. त्यासाठी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आपल्या इथे 2पेक्षा अधिक कॅन्डिडेट्स उभे राहू शकतात प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी. ठीक आहे, आणि एक अजून अट आहे की कोणाला पण प्रेसिडेंट इलेक्शन जिंकण्यासाठी 50%च्या जास्त वोट पाहिजे असतात.
तर त्या हिशोबाने आपली जी साधी पद्धत असते, जी लोकसभासाठी आपण यूज करतो, ती इथे यूज करू शकत नाही आपण. ओके. त्यासाठी इथे आणलेलं आहे सिंगल ट्रान्सफरेबल वोट. आता सिंगल ट्रान्सफरेबल वोटप्रमाणे आपले प्रेसिडेन्शियल इलेक्शन हे घडतात. ओके. तर आपण पहिले कॅन्डिडेट कोण उभे आहेत प्रेसिडेन्शियल इलेक्शनसाठी ते बघूयात. त्यानंतर आपण एक्झाम्पल थ्रू समजूयात ही पूर्ण प्रोसेस. तर सगळ्यात पहिले सलमान खान, त्यानंतर काजोल, त्यानंतर माल्या, त्यानंतर कोविंद साहेब, हे सगळे उभे आहेत. तर यांना आता जे MLAs आणि MP आहे, नॉमिनेटेड मेंबर्स सोडून ते वोट करणार आहे. तर सपोज आपले जे बालकलाकार आहेत ते यांना वोट करणार, आणि ते कसे वोट करणार आहे, प्रिफरन्शियल वोटिंग राहणार आहे. म्हणजे ते वोट सगळ्यांनाच करणार आहे, पण प्रिफरन्स देणार आहे. फर्स्ट प्रिफरन्स जसं इथे बालकलाकारने दिला आहे, फर्स्ट प्रिफरन्स कोविंद साहेबांना, सेकंड सलमान खान, थर्ड काजोल आणि फोर्थ माल्या. ओके. तर असे जितके पण MPs आहे, जितके पण MLAs आहेत ते वोट करणार. त्यानंतर रिझल्ट जेव्हा अनाऊन्स होणार तेव्हा जितके पर्सेंटेज मिळाले आहे वोटिंगप्रमाणे ते इथे डिक्लेअर होणार. तर इथे सलमान खानला 30% वोट मिळाले, काजोलला 18%, माल्याला 12% आणि कोविंद साहेबांना 40%. तर इथे आपण बघू शकतो कोणालाही 50%च्या जास्त वोट मिळालेले नाही आहे. पण ही अट आहे की कोणाला पण प्रेसिडेन्शियल इलेक्शन जिंकायचं आहे तर त्याला 50%पेक्षा जास्त वोट पाहिजे. तर आता इथे कोणालाच मिळालेलं नाही आहे. तर इथे काय होणार आहे, इथे ज्याला सगळ्यात कमी मिळाले आहे तो निघून जाणार. ओके. पण तो असाच निघणार नाही आहे, त्याचे वोट्स बायफर्गेट होणार आहे. आता ते कसे होणार आहे, जसे प्रिफरन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे बायफर्गेट होणार. तर इथे सलमान खानला या 12 वोट्समधून 6 वोट सलमान खानला मिळाले, 2 वोट काजोलला मिळाले आणि 4 वोट्स कोविंद साहेबांना मिळाले. तर इथे सलमान खानचे 6 वोट किती झाले टोटल, 36, काजोलचे 20 आणि कोविंद साहेबांचे 44. ओके. तर आता इथे माल्याचं काम संपलं आहे. पण आता इथे आपण बघू शकतो कोणालाही आतासुद्धा 50%च्या जास्त वोट मिळालेले नाही आहे. तर आता इथे काय होणार आहे, इथे आता सेम प्रोसेस फॉलो होणार. सगळ्यात कमी काजोलला मिळालेले आहे, तर काजोल आता निघून जाईल रेसमधून. तिचे वोटसुद्धा इथे बायफर्गेट होणार आहे. तर इथे सलमान खानला सपोज 15 वोट्स मिळाले आणि कोविंद साहेबांना 5% वोट मिळाले. ओके. तर इथे टोटल सलमान खानचे किती होणार आहे, 49 आणि कोविंद साहेबांचे किती होणार आहे, 51. आता फायनली इथे तुम्ही बघू शकता की कोविंद साहेबांचे वोट 50%पेक्षा जास्त गेलेले आहेत. म्हणजे इथे काय झालं आहे, इथे अगदी थोड्याशा मार्जिननी सलमान खान हा इलेक्शन हारलेला आहे आणि कोविंद साहेब हे 51% वोटनी हा इलेक्शन जिंकलेले आहेत. तर आता इथे ऑलरेडी आपण कोविंद साहेबांना जिंकून दिलं आहे प्रेसिडेन्शियल इलेक्शन. तर मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आणि कुठलीही डाऊट्स जर तुम्हाला असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, आणि कुठली इम्प्रूव्हमेंट तुम्हाला पाहिजे व्हिडिओमध्ये तर तीसुद्धा सांगा, मी ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार. ओके. धन्यवाद. जय हिंद.